तर नंदुरबारमध्ये महावितरणाच्या बेजबाबदार कारभारामुळे म्हसावद येथील एका खासगी रुग्णालयातील रुग्णांचा जीव टांगणीला लागलाय। वीज बिल भरलेलं असतानाही महावितरणनं चुकून रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित केला। त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। इतर रुग्णांना भर रस्त्यात उघड्यावर उपचार घेण्याची वेळ आली। या निष्काळजीपणाबद्दल दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होती। हे दादा दुर्दैवाने रात्री अंधारामध्ये मोबाईल चार्जिंग न केल्या गेल्यामुळे आणि त्यांना काही त्रास झाला असेल तर ते घरच्यांना कळवलं न गेल्यामुळे त्यांच्या दुर्दैवाने काय त्रास झाला हे नाही समजलं आणि त्यांच्या फार वाईट गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू झाला आहे। आमच्याकडे हॉस्पिटलची सोय नसतानाही आम्ही पेशंटच्या लोकांना पैसे राहो नाही राहो रात्री तातडीची सेवा देत असतो आणि रात्रीही इकडं वीज पुरवठा खंडित असल्यामुळे काही पेशंटांना आम्ही स्वतः शहाद्याला पोहोचवलं। कमीत कमी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होतं तोपर्यंत तरी आम्हाला सेवा देणे हे आमचे कर्तव्य असल्यामुळे आम्ही रातपाट सेवा देत असताना MSCBच्या लोकांनी आमचे बिल भरल्यावरही आमच्या मीटर कनेक्शन कट केलं आणि त्याचा हा दुर्दैवी परिणाम झाला आहे। तर याचा जिम्मेदार कोण? ते MSCBवाल्यांना अशी ऑर्डर देण्यात यावी की कमीत कमी अत्यावश्यक सेवांसाठी वीज पुरवठा खंडित करण्यापहिले मीटरचा नंबर वगैरे वाचून घेण्याची विनंती।